तर नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आज आपल्या साईटवरती जे सगळ्यात महत्वाचं घरासाठी जो महत्वाचा आयटम जो असतो ती म्हणजे चौकट. तर चौकट बसवण्यात आता आपल्या इथं साईटवरती काम चालू होतं. तर चौकट बसवताना आपण कशा प्रकारे आणि कोणकोणत्या पद्धतीनं आणि कोणत्या काळजी घेतल्या पाहिजे, तर राहुल मिस्त्री एकदम सविस्तर आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे, जेणेकरून माझे जेवढे पण नवीन मित्रांचे घराचे काम चालू असेल त्यांनी अशा प्रकारे जर काम केलं तर त्यांना भविष्यामध्ये कुठं प्रॉब्लेम येणार नाही आणि कोणते प्रॉब्लेम येणार आहे ते पण राहुल मिस्त्री एकदम सविस्तर सांगणार आहे. तर राहुल मिस्त्री नमस्कार. नमस्कार. तर राहुल मिस्त्री नेमकं आपले जेवढे मित्र असतील त्यांना एकदम सविस्तर आणि एकदम सोप्या भाषेत सांगा की चौकट बसवत टायमाला आपण कोणकोणती काळजी घेतली पाहिजे प्रामुख्याने. सर्वात प्रथम ज्यावेळेस आपण चौकट निवडणार आहे ते चांगल्या क्वालिटीचे कारागिरी कोण बनवून घेणं, म्हणजे नियोजन चांगलं करणं आहे, मग त्यांचे व्यवस्थित बनवून आणणं. बरोबर. म्हणजे आपल्याला पुढे चालून काही अडचण येणार नाही. ज्यावेळेस आपण चौकट फिट करणार आहे ते चौकट फिट करायच्या वेळेस बऱ्याचशा अडचणी येते. सर्वसाधारण कारागीर काय करतात, समोरून वळंबा करतात, मधून वळंबा करतात. पण समोरून वळंबा हा बरोबरच येतो, शक्यतो काही अडचण येत नाही. पण ज्यावेळेस आपण मधल्या बाजून वळंबा लावतो असा जो पुसातला वळंबा म्हणतो, त्यावेळेस आहे ना एका बाजूला वर जरी टूप लेवल मध्ये करेल असलो तर ज्यावेळेस आपली मिस्त्री फिटिंग करते दरवाजा त्यावेळेस त्यांच्या गुन्ह्यात लहान गुन्हे असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो. त्याकरता काय करणं आहे, या अशा ज्या पट्ट्या ठोकून द्यायला राहत त्यावेळेस ते थोड्या ढिल्ल्या करून घ्या. तुम्ही पाहू शकता आपल्या चौकटीला आहे, आता प्रत्येक चौकटीला अशा पट्ट्या मारून दिल्या होत्या का आपल्या मिस्त्री लोकांनी. बरोबर. त्यावेळेस ते केल्यानंतर ना आपल्याला आहे ना वरची टूप लेवल ज्यावेळेस आपण चेक करतो तसं त्याला मधून पाठ येते ना, ज्यावेळेस आपण वळंबा सोडणार आहे त्यावेळेस ही थोडीशी हलवून ना ते राईट वळंब्यात घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे भविष्यात ज्यावेळेस आपण पट लावणार आहे त्यावेळेस ते पट लावायच्या टायमाने अडचण येणार नाही. म्हणजे ती चौकटीला आहे ना थोडंसं घसावं लागणार नाही. घसावणे लागणार त्यावर बऱ्याचशा वेळेस काय होतं, आपण फिट करून जातो पण नंतर फरशीला बी चर मारते ते चौकट. ते अशी गोर ते होऊ नये म्हणून अशी काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे भविष्यात तुम्ही जर अशा प्रकारे काळजी घेऊन जर चौकट फिट केली तर तुम्हाला आयुष्यात कधीही अडचण येणार नाहीये आणि मजबूत आणि टिकाऊ अशी पद्धतीने ही चौकट बसणार आहे. म्हणजे असे कोस बी राहणार नाही आपल्या चौकटीमध्ये. सर्वात महत्वाचं जे वास्तुशास्त्रात कोस म्हणतो आपण, ती कोस नाही राहायला पाहिजे चौकटीमध्ये, कारण हे प्रामुख्याने सर्वात आपला जो उमरा असेल किंवा चौकट असेल ही वास्तुशास्त्रामध्ये त्याला खूप काही मोठं महत्व आहे. त्याला कूस नाही राहायला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही फिट करून ना कूस बी नाहीसा होतो, भविष्यात आपल्याला अडचण येत नाही. या पद्धतीने तुम्ही तुमची चौकट फिट करून तुमचं काम एकदम व्यवस्थित करू शकता. तर ठीक आहे मित्रांनो, राहुल मिस्त्रीने आपल्याला एक सोप्या पद्धतीमध्ये 3 टप्प्यामध्ये त्यांनी माहिती सांगितली. की पहिली माहिती जी सांगितली त्याने की पहिला हा समोरचा जो वळंबा असेल तो सर्व ठेकेदार मंडळी सर्व मिस्त्री करीत असताना, आणि दुसरा मुद्दा जो सगळ्यात महत्वाचा आहे का जो आतला जो आपण वळंबा करीत असतो तर तो वळंबा व्यवस्थित आणि एकदम प्रॉपर पद्धतीने चांगला आला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं माहिती त्याने जो गुन्हा सांगितला, जो गुन्हा कसा असतो, जे मिस्त्रीकडे जो साधा बारीक गुन्हे असतो तर तो गुन्हा लावून ते प्रॉपर त्यांच्या पद्धतीने ते करून देत असतात. पण ज्यावेळेस आपल्या साईटवरती प्रत्यक्षात जर आपली चौकट फिट व्हायला असते तर त्यांच्या गुन्ह्यामध्ये आपल्या वळंब्यामध्ये 19-20चा फरक पडत असतो. तर तो फरक काढण्यासाठी आपल्याला ह्या पट्ट्या काढून घेणे आणि जो गुन्हे आपला क्रॉस व्हायला असेल तर तो व्यवस्थित करून घेणे. तर त्याचा तोटा एक होतो मित्रांनो, ज्यावेळेस पण आपण फरची बसवतो किंवा आपण जो हा पट असतो तो बसवतो तर पट बसवल्यानंतर तो फरचीला खाली उतरतो, किंवा जर आपला चौकट जर गुन्ह्यात नसली तर तो पट खाली आपल्या फरचीला स्क्रॅच मारित असतो. तुम्ही प्रत्येक घरामध्ये पाहिला असेल का मागं पुढं होताना म्हणजे कुठला ना कुठला आपल्याला तो प्रॉब्लेम येतो असतो आणि ती चौकट व्यवस्थित बंद होत नाही किंवा उघडत नाही. तो त्रास रोजचा आपल्याला होत असतो. तो त्रास होऊ नये म्हणून आपल्याला राहुल मिस्त्रीने ज्या पद्धतीने आपल्या चौकटीची मजबूती आणि ज्या पद्धतीने फिटिंग सांगितली तशा पद्धतीने तुम्ही फिटिंग करीत चाला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर प्रत्येक नवीन घर कामगारापर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो, आणि लाईक पण करा मित्रांनो. धन्यवाद.